तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव कृष्ण सुळे आणि मी जे आज आलेलो आहे ते कुडाळ संगम, जे सोलापूर पासून साधारण 40 किलोमीटर आहे, आज तिथे आलेलो आहे। कुडाळ संगम जे आहे इथे सीना नदी आणि भीमा नदीचा संगम आहे। नदीच्या अलीकडे महाराष्ट्र आणि नदीच्या पलीकडे हे कर्नाटक चालू होतं आणि ह्याच संगमावरती पावन असं एक मंदिर आहे। ते म्हणजे पाठीमागं पाहत असाल संगमेश्वराचं मंदिर आणि हरिहरेश्वराचं मंदिर आहे। तर आज तुम्हाला या दोन्ही मंदिराचं मी दर्शन घडवणार आहे। तर चला पाहूया की कसं आहे मंदिर। तर तुम्ही या मंदिराच्या दरवाजाजवळ एक हुंडी पाहताय। ते हुंडी म्हणजेच हे दगडाचा रांजण आहे आणि याच्यावरून लक्षात येते हे किती जुनं रांजण आहे हा। आणि हे जे मंदिर आहे हे चालुक्य काळातील मंदिर आहे, साधारण इसवी सन 900 ते 1100चा काळ असावा। तर आतून मी मंदिर दाखवते, चला पाहूया। आपण आत जातोय। हे संगमेश्वराचं मंदिर आहे। अगदी प्राचीन मंदिर आहे हे पाहू शकता तुम्ही। हे आहे संगमेश्वराचं मंदिर। आपण सभा मंडपात एंट्री करत आहोत। सभा मंडपामध्ये आपण एंट्री केलेली आहे। आज आमोश असल्यामुळे खूप गर्दी पाहू शकता तुम्ही, लोकांची रांग लागलेली आहे। आणि इथं असं सभा मंडपामध्ये खूप असा नंदी आहे मोठासा आणि इथे पुढे संगमेश्वराची मूर्ती आहे। प्राचीन असं मंदिर आहे, खूप जुनं। तर आपण जाऊया हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये। तर आपण निघालेलो आहोत हरिहरेश्वराचं मंदिर। समोर पाहताय खूप जुनं असं मंदिर आहे। आपण आता मेन सभा मंडपामध्ये जातोय। हे पहा, इथं समोर भैरेश्वराची मूर्ती दिसते आणि तसंच इथे पहा गणपती छोटूतला एक खूप सुंदर अशी मूर्ती आहे, प्राचीन आहे। तसेच पुढे गेल्यानंतर हे नागेश्वर, भैरेश्वर आणि इकडं अर्धनारीश्वरी, मला वाटतं ही मूर्ती आहे। हे नागनाथाची मूर्ती आहे। तर जाऊया आपण आता मेन सभा मंडपामध्ये जातोय। या कला पाहून तुम्हाला लक्षात येत असेल की हा सभा मंडप आहे मेन, जणू काय स्वर्गच। किती कला सुंदर आहे, शिल्पकला तुम्ही पाहू शकता। हे आहे, आता आपण मेन गाभाऱ्यात जातोय। इथे आहे हरिहरेश्वराचं मंदिर, आपण दर्शन घेऊया। हे भैरेश्वराची मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही। सुंदर असं कला। इकडे हे आता तुम्हाला दाखवलेली ही विष्णूची मूर्ती आहे। शिव आणि विष्णू एकत्र। इथे वरती पाहू शकता कृष्णाची मूर्ती आहे। तो आपण कुठल्याही अँगलनं बघितलं तरी खूप छान अशी त्यांच्या सवंगड्यासोबत खेळताय दिसतंय ते। त्याचा हा सुंदर असा शिलालेख, बरोबर आहे, सवंगड्याबरोबर श्रीकृष्ण खेळताय। खूप असा सुंदर शिलालेख आहे। इथेही खूप सुंदर असं शिलालेख आहे। 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 खूप सुं
बहुरूपी कृष्ण त्याचा शिलालेख दिलेला आहे। खूप सुंदर अशी कलाकृती आहे। खूप छान वाटलं मला आज इकडे। इथं गोपी बरोबर खेळताना श्रीकृष्ण आहे। खरंच खूप प्राचीन मंदिर आहे। गणपती बाप्पा प्राचीन असल्यामुळे इथे फोटोशूट पण चालू आहे। मंदिराच्या बाजूने आपण तुम्हाला दाखवतोय कसं आहे सुंदर असं हे मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही। किती कोरीव आणि किती आखीव काम आहे त्या काळामध्ये। खरंच कलाकारांना त्या मांडलं पाहिजे। हे आपण जे पाहतोय हे हरिहरेश्वराच्या मंदिराची बाहेरील बाजू आहे मित्रांनो। कधी आले सोलापूरला तर खरंच एक 40 किलोमीटरच आहे अंतर। खूप छान वाटेल, अवश्य भेट द्या आणि मन प्रसन्न होतं असं वातावरण आहे ते। तर आता आपण जाऊया संगमावरती भीमा आणि सिंधूच्या। तत्पूर्वी एक तुम्हाला इथे जगातील एकमेव असं शिवलिंग आहे ते तुम्हाला त्याचं दर्शन मी करवतो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्याचं विशेष काय आहे तेही सांगतो। तर आपण जात आहोत जगातील एकमेव बहुमुखी लिंग। तुम्ही पाहू शकता साधारण 4 फुटाची मूर्ती आहे, लिंग आहे आणि याच्यावरती जे रूप दिलेले आहेत हे साधारण 359 असे रूप आहेत आणि मेन लिंग पकडून 360 असा टोटल नंबर येतो। तर ह्याची अशी धारणा आहे तुम्ही एकदा जर इथं दर्शन घेतलं तर वर्षभराचं दर्शन घेतल्याच्या बरोबरीचं आहे। जगातील असं एकमेव लिंग आहे, बहुरूपी लिंग। तुम्ही पाहू शकता शिवाची वेगळी वेगळी रूप आहेत। सुंदर असं कला काका दर्शन घेत आहेत, आपणही दर्शन घेऊया। चला, दर्शन झालेलं आहे माझं। आता तुम्हाला मी घेऊन जाईन संगमावरती। इथं माहिती दिलेली आहे बहुमुखी शिवलिंग हे श्री हरिहरेश्वर मंदिराच्या उत्खनात मिळाले एक असामान्य शिल्प आहे। याचा आकार लिंगासारखा असून शिलेचा परिघ 4 मीटर व वजन 4.5 टन आहे। शिल्पाच्या वरच्या मध्यापासून तळापर्यंतची उंची 117 सेंटीमीटर आहे। या लिंगावर शिवदेवताचा उठाव पद्धतीने एकूण 359 मूर्ती कोरलेल्या आहेत। त्यात काही शिवमुख बसलेली व शिव उभी मूर्ती आहेत। शिवमूर्तीच्या डोक्यावर नागाचा किरीट असून हातात त्रिशूल डमरू आहेत। 359 शिवमूर्ती व एक लिंग अशा 360 शिवमूर्ती आहेत। एकदा अभिषेक केल्यावर भक्ताला वर्षभर अभिषेक करण्याची पुण्यमूर्ती ही या शिल्पामागील भूमिका आहे। भारतात किंवा जगातील शिवलिंगावर जास्तीत जास्त 12 शिवमुख कोरलेले असतात। त्यामुळे 359 शिवमूर्ती कोरलेले हे बहुमुखी शिवलिंग जगातील एकमेव आहे। या मूर्तीसाठी गावकऱ्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे। चला, बहुरूपी शिवलिंगाच्या बाजूला श्री स्वामी समर्थ आणि दत्त यांचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो आपण आलेलो आहे संगमावरती। तुम्ही पाहू शकता इथं सीना आणि भीमा नदीचा संगम आहे। सुंदर असं वातावरण आहे। पोहण्याचा मोह होतोय पण घरी लवकर जायचं आहे, त्यामुळं आज काही पोहता येणार नाहीये। छान असा गार वारा सुटलेला आहे।
ऑलरेडी अशी कडाक्याची थंडी असते, इकडे तर जास्त जाणवत आहे. पाहू शकता तुम्ही, संगम आहे भीमा आणि सीना. इकडून आलेली आहे ते सीना नदी आहे, हे ही येते ते चंद्रभागा नदी. या नद्यांचा संगम आहे हा. पात्र इथे थोडंसं मोठं आहे संगम असल्यामुळे. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट संडेला विथ नवीन राईड घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.